आता बातमी नाशिकमधून। नाशिक शहरात बीडी भालेकर शाळेत मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी आहे आणि मतदान केंद्रावरील गर्दीमुळे मोठा गोंधळ झालेला आहे। एकीकडे उकाड्याने मतदार हैराण झालाय, त्याच मतदान केंद्रावर मग मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। संजय महाजन थेट आपल्या सोबत आहेत याबद्दल अधिक अपडेट देण्यासाठी। संजय, नेमका काय प्रकार घडतोय, काय स्थिती आहे तिकडची आताची? नक्कीच अश्विन, मतदान संपायला काही अवधीच उरलेला असताना मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा मतदारांच्या लागत आहे। आपण सध्या नाशिक शहरातील बीडी भालेकर शाळेच्या मतदान केंद्रावर आपण जर का बघितलं तर हे 140 क्रमांकाचं मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी गोंधळाचं वातावरण झालं होतं, अक्षरशः रांगेत सुद्धा मतदार नव्हते। मात्र आता थोड्याच वेळापूर्वी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर या आता रांगा लागलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी आपण जर गर्दीचा जर आढावा घेतला तरी आत्ता सध्या रांगेत जवळपास 400 ते 500 मतदार आपण बघू शकतोय आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया ही थोडी संत गतीने सुरू आहे आणि त्यामुळे मतदारांची प्रचंड उकाड्याने त्रास होतोय। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हे दुसऱ्या बाजूला सुद्धा या मतदान केंद्रावर महिलांची खूप मोठी प्रचंड अशी रांग लागलेली आहे। मात्र मतदान प्रक्रिया संत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास होतोय आणि या 140 नंबरच्या ज्या मतदान केंद्रावर आहे थोड्या वेळापूर्वी मोठ्या गोंधळाचं वातावरण झालं होतं। मात्र पोलिसांनी येऊन ही आता रांग लागलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या मतदान केंद्रावर झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।